होय, होईल ना आपलं काम? होईल होईल, विरूबाई आहे तर म्हणल्यावर काम होईलच. थांबा थांब. वहिनी, हो वहिनी, अहो माणसं आलेत विरूबाई यांना भेटायला. कधी येतील विरूबाई? ते करतील ना आमच्या अडचणी दूर. वय वय करतील, तुम्ही बसून घ्या. हे बघा विरूबाई आहेत म्हटलं, काही टेन्शन घेऊ नका. ते आहे ना सगळ्यांचा प्रॉब्लेम. आले बघा विरूभैया. बसा. नमस्कार. नमस्कार. बाजूच्या गावातली माणसं. बोला, काय प्रश्न आहेत तुमचे? विरूभैया, ते आमचं. थांबा. तुमचे प्रश्न तुम्ही नंतर मांडा. मी चहा केलाय, आधी त्यो घ्या. बोला, काय अडचण आहे तुमची? आम्ही ऐकलं होतं की सूर्यवंशीच्या घरी आल्यावर वहिनी पाहुणचार केल्याशिवाय जाऊ देत नाहीत. आता साक्षात बघितलं पण. पाण्याचं लय अवघड झालं विरूबाई. पाटाला पाणी सोडलंय, ती शेतासाठी वापरायलाच देत नाही सरपंच. तुमच्या गावचा सरपंच कोण आहे? रणजित देशमुख. रणजित देशमुख. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुमचा प्यायचा पाण्याचा प्रश्न बी सुटेल आणि शेतातल्या पाण्याचा बी प्रश्न सुटेल. दादासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे, तेवढा जयंतीचा कार्यक्रम झाला ना, मी तुमच्या सरपंचांना भेटतो, हे सगळे प्रश्न सोडवतो. नाग्या, तो सरपंच आहे ना रणजित देशमुख, त्याची सगळी कुंडली काढून ठेव. होय भैया, लगेच काढतो. हो काकी, काय चाललंय ही? हा, ह्या भागातल्या लोकांनी तुमच्या परीस विरूभैया आणि पियो वहिनी त्यात जास्त जवळच्या वाटायला लागले. ते असं जर कायम राहिलं ना, तर तुम्हाला ह्या घरातली धुनी भांडी करायला लागतील. आणि पियो वहिनी ह्या घराच्या कारभारीन बनून नुसतं मिरावत्याला बघा इकडे तिकडे. एवढं सोपं आहे ते? या घराची कारभारीन मी आहे. या दोघांवरनं घाना फिरवायला येळ नाही लागणार. हा, आणा इकडे. बर, चला. विरूबाई, लय उपकार झालं तुमचं. देवाच्या दारातनं कोण रिकाम्या हातानं जात नाही माघारी म्हणतात ना. तुमचं बिक तसंच आहे. तुमच्या बिक दारातनं कोणी रिकाम्या हातानं गेलेलं नाही, याचा अनुभव आला बघा आता. चला. आता विरूबाई हाय म्हणल्यावर काहीच काळजी नाही. पाण्याचा प्रश्न बी सुटतोय बघा. बरं ऐक, मला एक गावात काम आहे, तेवढं करून येतो मी. हा, ना काय, चल. हा चल.
बोलून घ्या सध्या. काय झालं काकी? काही पाहिजे होतं का? मला जे पाहिजे असतं ना ते मी मागत नाही, मिळवते. कळलं? तुझा तोरा लय वाढलाय ग, पण मला ह्या माझ्या घरात नकोय. पायातल्या चपलीनं पायातच राहावं, डोक्यावर बसू नये. हो नाही बसायची तुमच्या डोक्यावर काकी. आणि मी का जर चप्पलच असेल ना तर या घरातल्या कुणाला काटा लागू देणार नाही, का उन्हाचं चटकं बसू देणार नाही. असाच प्रयत्न असेल बघा माझा. दिसतोय तुझा काय प्रयत्न चाललाय ते चांगलं दिसतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे वीरूचे कान भरतेस ना तुला लय महागात पडणार आहे. काकी अहो या भागासाठी आणि या गावातल्या लोकांसाठी जे तुम्ही करायला पाहिजे ते वीरू करतोय. ह्याचाच त्रास होतोय ना तुम्हाला? पण काकी कसं आहे, आपल्याला कुठली गोष्ट जमत नसेल ना तर त्याचा राग असं दुसऱ्यावर काढत नसतात. उलट त्यात आपलं काय चुकतंय, कुठे चुकतंय ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. बघा जमतंय का? आणि काकी आता तुम्ही किती बी आणि काय बी केलं ना तरी या घरचा आणि या गावाचा कारभारी वीरूच होणार. आता हे तुम्हीच डोक्यात फिट्ट करून ठेवा. आलेच आम्ही हे ठेवून. आज कल पाव जमी पर नहीं पड़ते मेरे. अहो काय चाललंय तुमचं? हा, आधीच पृथ्वीचा फोन बिझी येतोय. सरा बिझी येतोय ना, पण येऊ दे की. कांचन काय दिसतेस? अगदी लग्नाच्या वेळी दिसायची तशीच. मला तर का नाही परत एकदा तुला पळवून जाऊन तुझ्याशी लगीन करावं असं वाटतंय. म्हातार चढ लागलंय तुम्हाला. बाईच कामधंद्याचं बघा जरा, माझ्याकडे नुसतं बघून काय होणार नाही. आता कामाचं काय बघू मी? अगं आज दादाची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे साध्या पद्धतीनं आपल्या घरातच साजरी होणार आहे ना, आणि त्याची समधी तयारी झाली. पक्षश्रेष्ठी येणार आहेत, त्यांच्या स्वागताचं बघा. आणि हा, पक्षश्रेष्ठी आल्यावर त्यांच्या समोर तुमची अक्कल पाजळू नका. माझी होय होय तुमची. जावा. मम्मी कसल्या भारी दिसायला लागलाय तुम्ही. आज काय तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का? निशा, अगं आज दादासाहेबांची जयंती आहे. तू घरातच असतेस ना? घरामध्ये काय चाललंय ह्याचा काहीच पत्ता नसतो तुला. नवऱ्याचा काय फोन बिन? हा मग आत्ता चालू होता. एवढा वेळ त्यांच्याशीच तर बोलत होते. तरीच सारखे मला मिस यू म्हणत होते. मम्मी माझ्याशिवाय त्यासनी अजिबात करमना झालंय ना तिकडं. बघ लागला. काय रे, दिल्लीला तुला काम करायला पाठवलंय का बायको बरोबर फोनवर गप्पा मारायला पाठवलंय? हे बघ, ह्या इलेक्शनला आपल्याला तिकीट मिळायलाच पाहिजे. त्यामुळे मी जसं सांगितलंय तसं पक्ष कार्यालयात कामं कर. मम्मी काय म्हणले होते? हा बोलले, कामं करायला सांगितलेत तुला. तर त्यात नुसतं फोन फोन फोन. दीपे, ए दीपे, दीपे, झाली का सगळी तयारी? आता कसली तयारी आणि काय?
नाही तुम्ही मस्त तयार झालाय, पण तिकडं अजून दादासाहेबांचा फोटो बाहेर बी नाही काढला, पूजा बी नाही मांडली. मग कोण करणार आहे सगळी तयारी? पक्षश्रेष्ठी यायच्या आधी मला सगळी तयारी झालेली दिसली पाहिजे. वहिनी, कपाटात तर नाही फोटो. हाय का पेटीत आहे? नाही, इथे बी गावाना झाला या, पण मी इथंच ठेवला होता. व असेल इकडे कुठतरी. भाऊ हा? नाही म्हणजे इथनं कुणी काढून नेलं नसेल ना. व मला तर काय सुधी कळणं झालंय बघा. हा वहिनी, तुम्ही लय काळजी करता बघा. थांबा, गावाला कुठतरी. वहिनी, मला काय वाटतंय, बहुतेक सुनबाईने कुठतरी जपून ठेवलं असणार आहे. इथं गावात नसेल ना तर माळ्यावर जाऊन शोध. माळ्याव? अगं ह्यांचा फोटो माळ्याव असा कोण ठेवील बरं? न ठेवायला काय झालं? आणि असं बी त्या फोटोचा उपयोग फक्त आजच्या दिवशी होतो. काय ग सुनंदा, तुझी सून कुठे आहे? दादासाहेबांच्या पूजेची तयारी नाही झाली अजून. पक्षश्रेष्ठी कधी पण येतील. काय सांगू मी त्यासनी? कुठं हाय कुठे ती? ती वय ती पण फुटूड काय मोठ्या घरी गेली. मोठ्या घरात? हर गया काकी काय? म्हणजे काय आम्ही लपून ठेवतोय वय? अगं कांचन, तसं नव्हतं म्हणायचं. राहू दे राहू दे, जा फोटो शोधून काढा. लय कामं पडल्यात. चल ग दीपे. काकी काकी आहो, काकी आहो, तुम्हीच फोटो टाकलाय की माळ्यावर? मी नाही टाकला, तू टाकलायस. मी? होय तू. काकी हो, मीच टाकलंय, पण तुमच्या सांगण्यावरनं टाकलं की. हे तुला माहितीये, मला माहितीये, त्यांना कुठं माहितीये? आता बघच त्या पियूवर ना मी कसं खानच फिरवते. सावकाश लागले का? नाही, ते आज दादासाहेबांची जयंती आहे ना, ते समोर असताना सेवा नाही करता आली. आता तरी करू दे. आणि इकडे तो फोटो. काय ग, तुला काहीच वाटत नाही का? सासऱ्याचा फोटो असा माळ्यावर टाकायला? अगं अख्खा जिल्हा ज्याच्या नावाचा उदो उदो करतो त्या माणसाला तू माळ्यावर टाकलंस? आओ नाही काकी, मी तर उलट फोटो तो गप्पा बस, एक शब्द बोलू नको. मला हे अजिबात नाही आवडलेलं. बघतोस ना तू वीरू, हिला हिच्या सासऱ्याची काय किंमत आहे ती? काकी, तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा? तू तुझ्या बायकोच ऐकणार. हाव तसं काय बी नाही. अरे मग कसं आहे? पूजेची तयारी अजून झालेली नाही, कोण करणार आहे ती?
मी करायची असेल तर तसं सांग, मी करते. आतापर्यंत या घरासाठी एवढं केलं, इथनं पुढं पण करीन. काकी अहो त्याची काय बी गरज नाही, मी करते सगळी तयारी. आलेच मी. विरू, अरे मी दादासाहेबांचा फोटो अख्ख्या घरामध्ये हुडकला रे, कुठंच मिळालं नाही. तू असं इथं धूळ खात पडल असं वाटलंच नव्हतं. माफ करा दादासाहेब, तुम्ही या घरासाठी खूप केलंय. सूर्यवंशी घराण्याचं नाव अख्ख्या पंचक्रोशीमध्ये गाजवलं आणि आज तुमच्या या फोटोची अवस्था या घरच्या सुनाने केली आणि मी काहीच करू शकले नाही. दादासाहेब, तुमचा फोटो जरी धूळ खात पडला असला ना, तरी माझ्या मनामध्ये लईवरचं स्थान आहे. त्याच्यावर कधीच कुठलीच धूळ बसणार नाही. काकी द्या तो फोटो, मी नीट साफ करतो. अहो पक्षश्रेष्ठी इथंच असतील, आपल्याला सगळी तयारी केली पाहिजे. द्या. धर. अग्निशा, तू नीट हुडाकला ना फोटो? हाय का आता मोठी आहे, मी सगळी रूम पालती घातली, मला नाही मिळाला हो फोटो. तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाही. तुम्ही चला स्वतःच्या डोळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला पटेल. बरं बरं, राहू दे तू, मी तिकडच्या खोली शोधते. आहे दादांचा फोटो. गावला वय, बरं झालं बाबा. अरे मी लई हुडाकला. आज तुम्ही आमच्या संग पाहिजे होता, तो कामच नाही असं पोरकं करून गेला. आपल्या सूनबाईला बघून तुम्हाला आज लई आनंद झाला असता. अक्षी सोन्यासारखी सून मिळाली हो आपल्याला. खरंच आपल्या इरूनं नशीब काढले बघा. पण आज मला माफ करा तुम्ही. तुमचा फोटो आज कोणीतरी ना आडगळीच्या खोलीत टाकला होता. तू मस्ती नाही तर नाही, पण तुमच्या फोटोची बी काळजी नाही घेऊ शकली हो मी. आई अहो शांत व्हा. वीरू, मी खरंच हा फोटो अडगळीत नव्हता ठेव. ती बोलायची वेळ नाही. पाहुणे येत असतली, आपण सगळं आवरून घेऊया. चला. अरे पोरा, वा वा वा, कमालच केली तू. काय झालं भाऊ? वहिनी बाहेर गावात बघितलं का? अहो दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त जिकडे तिकडे लोकांनी स्वतःच्या पैशातनं बॅनर लावले ती, आणि बॅनरवर दादासाहेबांचा फोटो आहे. आणि दादासाहेबांच्या फोटो बरोबर बरं का हिरू, अरे तुझा बी फोटो लावलाय. लोकांचं लय प्रेम आहे बघ तुझ्यावर. अहो भाऊ, यांचं ठीक आहे व, पण इरूचं कशाला फोटो लावायचं? माझ्या लेकराला कुणाची नजर लागली म्हणजे? असं काय करताय वहिनी? लोकांचं प्रेम आहे, आणि नजर कशा पाय लागल? अहो लोकांच्या नजरत बसल असा आपला विरो आहे. बर चला, आपल्याला लय कामं करायची ती. गावात लय उत्साह आहे, सगळीकडे लोक उभारले ती पक्षसृष्टीचं स्वागत करायला. होय. अहो एवढा मोठा माणूस पण फक्त दादांच्या प्रेमा खातर येतोय. त्यांचं चांगलं स्वागत झालं पाहिजे. पिऊ चल, आपण कामाला लागूया. हां चल. चला चला चला. बरं वहिनी, मी आता जातो पुढं, सगळी तयारी करायची मला. हा आव, ही समधी लोक इरूल राजकारणात खेचतात व, पर मला ना तुमच्यासारखं त्याचं होऊ द्यायचं नाही.
मलाच काहीतरी केलं पाहिजे.